कालच्या हल्ल्याची सुपारी दिल्लीतील अहमद शहा अब्दालीनं दिली। पक्षाचं नाव न घेता राऊतांचा निशाणा। तर अंधारात भ्याड हल्ला, हिम्मत असेल तर समोर या, राऊतांचं आव्हान। ॲक्शनला रिॲक्शन काय असते हे 2 महिन्यांनी दाखवू। ठाण्यातल्या राड्यावर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊतांचा पलटवार। ठाण्यातील उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी राडा करणाऱ्या 44 मनसैनिकांवर गुन्हा दाखल। तर ताफ्यावर हल्ला करणाऱ्या, सभास्थळी गोंधळ घालणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू। सोलापुरातील कुर्डुवाडीजवळ शरद पवारांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली। आरक्षणाला पाठिंबाच, शरद पवारांचं आंदोलकांना आश्वासन। मनोज जरांगेंची आज पुण्यामध्ये जनजागृती शांतता रॅली। रॅलीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत बदल। सांगलीमध्ये आज ओबीसी आरक्षण बचाव मेळावा। मंत्री छगन भुजबळांच्या प्रमुख उपस्थितीत महाएल्गार मेळावा होणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी। आणखी निधी लागला तरी देणार, पण नाट्यगृह पुन्हा होतं तसंच करा, अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज कागलमध्ये मेळावा। मेळाव्यातून कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ विधानसभेचा रणशिंग फुंकणार। अहमदाबाद मुंबई सेंट्रल दरम्यान 20 डब्यांच्या वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी यशस्वी। डबे वाढल्यानंतरही वेगावर परिणाम झाला नसल्याचं स्पष्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।